धन्यवाद. आदरणीय भाऊ, आदरणीय दादा, आदरणीय तात्या, सगळ्यांची नावं घेत नाही कारण की सगळ्यांचाच मी आभार मानतो. आपण सगळे कार्यकर्ते म्हणून जमलो, त्यामुळे कार्यकर्ता भाव हा फार महत्वाचा आहे. माझा परिचय मी स्वतः करून देतो. माझं नाव ॲडव्होकेट विशाल हनुमंतराव मोहिते, तडसर वांगीचा माझं गाव आहे. लहानाचा मोठा मुंबई झालो, ठाण्यामध्ये. तुम्ही धर्मवीर चित्रपट पाहिला असेल, टेंबी नाक्याचा उल्लेख त्यामध्ये येतो. त्या टेंबी नाक्यात माझा जन्म आहे. LLB पर्यंत शिक्षण पूर्ण झालंय. बालपणापासून संघाचा स्वयंसेवक आहे. LLB मध्ये असताना LLB संपल्यानंतर 2 वर्ष मी पूर्ण वेळ काम केलंय. जसं प्रचारक असं म्हणतात, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून जी विद्यार्थी संघटना आहे. म्हणजे आता तुम्ही देवाभाऊ म्हणता किंवा विनोदजी म्हणता किंवा अमित भाई म्हणता किंवा नितीनजी आपले असतील, गडकरी असतील, ज्या कुशीतून वाढलेत त्या कुशीत मी साधारणपणे काम केलेला माणूस आहे. माझं विद्यार्थी परिषदेचं काम संपल्यानंतर मी 2.5 वर्ष भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याचा जनरल सेक्रेटरी होतो, महामंत्री आणि सामान्य बॉडीचा, फादर बॉडीचा. आणि त्यानंतर काही काळ विश्व हिंदू परिषद काम केलं. आणि त्यानंतर आता भारतीय मजदूर संघ म्हणून संघाचं एक आयाम आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं. त्या आयामामध्ये महाराष्ट्र प्रदेश मंत्री, पूर्ण महाराष्ट्राचा सेक्रेटरी, आणि एक महामंडळ आहे, महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक महामंडळ, जशी बरीच महामंडळ आहेत. त्या महामंडळ मी आता डायरेक्टर आहे. आणि विशेष सरकारी वकील केंद्र सरकार म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची एक पोस्ट माझ्याकडे आहे. मास्टर इन लॉ पण शिक्षण पूर्ण झालंय. पुणे विद्यापीठात मी मास्टर इन लॉ केलं. LLB केलं मी मुंबई विद्यापीठातून. आणि त्यानंतर माझा हा प्रवास साधारणपणे सुरू झाला. आणि या प्रवासामध्ये बऱ्याच अनुभव जे आले, जसं मी 2.5 वर्ष जेव्हा भारतीय जनता पार्टीचा जनरल सेक्रेटरी होतो, तो काळ फार कठीण होता. 2011 ते 2014 म्हणजे सरकार यायच्या अगोदरच्या काळात. आणि त्यावेळी आपले रावसाहेब दानवे आपले प्रदेश अध्यक्ष होते. आणि त्या कठीण काळात मी काम केल्यामुळे मला भारतीय जनता पार्टीची पक्की नस सगळी समजली. कारण मी नुकताच तारुण्य अवस्थेतून डायरेक्ट फादर बॉडीचा जनरल सेक्रेटरी आणि युवा मोर्चाचा प्रमुख होतो. आणि जसं सरकार आलं तसं आमच्या संघामध्ये असं आहे की संघ सांगेल ते आम्ही काम करतो. संघाने सांगितलं की आता आपलं सरकार आलेलं आहे, त्यामुळे आता आपली काही आवश्यकता दिसत नाही, आपण दुसऱ्या क्षेत्रात जावं. मग मी जेव्हा आपलं सरकार आलं, देवेंद्रजी सरकार राज्यात आलं, मग सारखं तुम्हाला माहित आहे सरकार आलं की महापूर येतो. आणि महापूरमध्ये आम्हाला सांगितलं संघाने की ठीक आहे, तुमचं काम तुम्ही केलंय, आता तुम्ही तुमच्या घरी जावा. आणि आमच्या घरी गेलो. मग आता संघाचं काम करतो. आणि आताही जेव्हा गरज पडली, मी संघाचंच काम करत होतो, आता गरज पडली, संघाने परत सांगितलं की नाही आता आपल्याला गरज आहे, मला उतरावं लागतंय. आणि 40 दिवस जो काही खटाटोप केला मी, तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल, तो 40 दिवसामध्ये होता. मी काय भारतीय जनता पार्टीचा अधिकृत पदाधिकारी नाहीये, पण भारतीय जनता पार्टीचा एक अभ्यासक आहे. आणि भारतीय जनता पार्टी आणि विद्यार्थी परिषद जुनं नातं आहे किंवा संघ परिवार जुनं नातं आहे. आणि मला अटलजी आवडतात. म्हणजे एक असं उत्तुंग व्यक्तिमत्व, त्याच्याबद्दल वाचलं पाहिजे. मी जेव्हा अटलजींना वाचत गेलो तेव्हा मला भारतीय जनता पार्टी कळाली. आपण सगळे कार्यकर्ते, जसं मला आता सांगितलं अण्णांनी की आम्ही कुठून तरी आलोय, बाहेरून आलोय, किंवा आपण राष्ट्रवादीमधून आला असाल, काँग्रेसमधून असाल, पण भारतीय जनता पार्टीचं जन्म किंवा उगम हा साधारणपणे 1980 आपल्याला माहिती आहे. सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे की 1980 साली आपला उगम झाला आणि पहिले अध्यक्ष असतील अटल बिहारी वाजपेयी. परंतु आता जे सत्र घेतं आपण एक 2-3 पार्टमध्ये ही कार्यशाळा डिवाइड करू. आणि जेव्हा तुम्ही सांगाल आपण थांबू, काय अडचण नाही. पण मला वाटतं की पहिला इतिहास आपल्याला माहित पाहिजे. मी ज्या गोष्टीसाठी काम करतो, जसं मला आता इतिहास सांगितला की पलूचा इतिहास का सांगितला वक्त्यांना, की मला एक आवा काय हवा. सागर भाऊनी प्रश्न सांगितले, हिम्मत भाऊनी मला सांगितलं, सूचना केल्या. का? कारण की एक सराउंडिंग माहीत पडावं. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे कारण माझे अण्णा आले, भाऊ आले, दादा आले, तात्या आले, म्हणून मी कमळ घेऊन फिरतो. ही स्वाभाविक प्रतिक्रिया असते, स्वाभाविक आहे, त्यामध्ये दुमत नाही. परंतु ज्या पार्टीचं मी काम करतो त्या पार्टीची लेवल काय, ती कुठून आली, तिचं उगम स्थान काय, तिला जन्म कोणी घातला, ह्याचा अभ्यास आपल्याला नसतो. त्यामुळे विरोधकांच्या प्रश्नाला आपण बराच वेळा बळी पडतो.
पण त्यासाठी काय करावं लागेल? एक तर अभ्यास करावा लागेल, पुस्तक वाचावे लागतील, एक दुसरं कोणाचं तरी ऐकावं लागेल, आमच्यासारखं इथं आणावं लागेल, तुम्ही ऐकावं लागेल, आणि त्यातून जे प्रबोधन होईल त्यामुळे तुमची मी कशासाठी काम करतो, कुठल्या विचारधारेसाठी काम करतो, मी का काम करतो. बऱ्याच वेळा आपण सगळे सामाजिक कार्यकर्ते आहोत, आपल्याला माहिती आहे आपल्या घरची अवस्था काय काय चाललंय, घरचं खायचं लष्करच्या भाकऱ्या वाजायचं सगळ्या घरात आहे, म्हणजे मी पण त्याला अपवाद नाही. पण मी काम ह्या 4 गोष्टीसाठी करतो असं का सांगता आलं पाहिजे, त्यासाठी ही आजची कार्यशाळा आहे. मला वाटतं मी कामाला का सुरू केली होती, किंवा तुम्ही सगळे कार्यकर्ते आहेत, कुठून तरी आपल्याला एक हिटिंग पॉइंट असतो प्रत्येक गोष्टीचा, की मी म्हणून भारतीय जनता पार्टीचं काम करतो. पण भारतीय जनता पार्टीचं काम सुरू केलं, ठीक आहे, सुरुवात झाली, पण पक्षात टिकणं ह्याला एक अधिष्ठान लागतं. मंदिर बांधलं म्हणून लोक पाया पडत नाही, त्या ठिकाणी एक अधिष्ठान लागतं, एक मूर्ती लागते, तिथे काहीतरी एक प्रतिमा लागते जी माझ्या डोळ्यासमोर दिसावी. त्यानंतर मी मंदिरात जातो आणि त्यानंतर त्या अधिष्ठानाला साकडं घालतो मी, की देवा बघ बाबा असा आहे माझं. भारतीय जनता पार्टी मंदिरासारखी असेल, पण त्याचं नक्की अधिष्ठान काय, काहीतरी विचारधारा असेल ना. म्हणजे काँग्रेसची एवढी मोठी विचारधारा, त्याला जर पूर्ण उरणारी ही विचारधारा कुठली आहे हे माहीतच नसतं. मी काम करतो, या मित्राने सांगितलं, मी काम का करतो, दाजींनी सांगितलं, मी का करतो, भाऊनी सांगितलं. परंतु मी काम का करतो, कशासाठी करतो हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला माहीत नसेल तर तो लगेच एका पक्षाकडून दुसऱ्याकडे शिफ्ट होऊ शकतो. आज आपल्याकडे असे बरेच कार्यकर्ते आहेत, पद, पैसा, प्रतिष्ठा काही अपेक्षा न करता काम करतात. माधव भंडारींचा एक उल्लेख मी मुद्दाम करतो, तुम्ही ऐकलं असेल, बऱ्याच चर्चासत्रात ते होते. आज कुठे दिसत नाही येत ते, आज कुठलेही आमदार नाही येत ते. प्रत्येक पत्रकार त्याला खिजवतो, माधव साहेब तुम्ही कधी आमदार बनणार. माधव भंडारीचं काम या पार्टीसाठी अतिशय लक्षणीय आहे, पण त्यांना अजून एकही जबाबदारी किंवा एक पद सरकारी दिलं नाहीये, म्हणून त्यांनी पार्टी सोडली का? नाही सोडली. भारतीय जनता पार्टी का फुटली नाही? आज आपण इतर सगळ्या पक्षांचा इतिहास पाहतो, सगळे फुटले. शिवसेना फुटली, 3 शकलं झाली. राष्ट्रवादी फुटली, 2 शकलं झाली. काँग्रेसची तर काय पवार यस असेल, सोनिया पवार असेल, किती झाली. मुलं त्यातून निर्माण झालं. यशवंतराव चव्हाण असताना फुटली होती. पण भारतीय जनता पार्टीचं असं काय धोरण आहे की पार्टी अजूनही मजबूत आहे? मला वाटतं की हे फार महत्वाचं, हे मर्म आहे. पण त्यासाठी मला पाठी जावं लागेल. 1980च्या पुढचा इतिहास सगळे सांगतात, पण 1947चा इतिहास जो स्वातंत्र्यानंतरचा तो फार महत्वाचा. तुम्ही बघितले का, कधी कधी बऱ्याच वेळा आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये 2 फोटो असतात. एक श्यामाप्रसाद मुखर्जींचा फोटो असतो, असे टकलेसे जरा असतो, आणि एक पंडित दीनदयाळ उपाध्यायांचा. मी पहिलं श्यामाप्रसाद मुखर्जींवरती येतो. साहजिकच ते आपल्या पक्षाचे संस्थापक आहेत का? तर आत्ताचे नाही, ते जनसंघाचे संस्थापक आहेत, ते भारतीय जनता पार्टीचे संस्थापक नाहीयेत. पण जेव्हा ते नेहरूंच्या मंत्रिमंडळात ते काम करत होते, ते काँग्रेसचे होते, नेहरूच्या मंत्रिमंडळात काम करत होते. आणि जेव्हा 1947 आपल्याला सगळ्यांना माहिती आहे फाळणी झाली होती, आणि फाळणीमध्ये जेव्हा निर्वासित जे आहेत, निर्वासित म्हणजे कोण? पाकिस्तान आणि बांगलादेश मधून जे हिंदू येत आहेत, त्या हिंदूंचं करायचं काय हा जेव्हा प्रश्न मंत्रिमंडळासमोर आला, तेव्हा नेहरूंची जी भूमिका होती ती फारच संशयास्पद होती. आणि पहिल्यांदा या देशामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती जर कोणी द्रोह केला असेल किंवा राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावरती कोणी द्रोह केला असेल तर ते पहिले होते श्यामाप्रसाद मुखर्जी. त्यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला, आणि मंत्रिमंडळाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी सांगितलं. आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, 1948, आणि हे काँग्रेसचे सगळे मान्य करतात, आणि तुम्ही काँग्रेसच्या त्या 1948 साली जी बैठक झाली होती त्यामध्ये त्यांचे अध्यक्ष होते टंडनजी, आणि त्यांनी सुद्धा ह्या गोष्टीची फारकत घेतली होती. नेहरूजींना सांगितलं होतं की जे निर्वासित हिंदू आहेत त्यांना व्यवस्थित, आपण आपले बंधू आहेत त्यांना व्यवस्थित वागवलं पाहिजे. पण नेहरूंनी लक्ष दिलं नाही, का नेहरू मोस्ट पॉवरफुल व्यक्ती होता त्यावेळी, पंतप्रधान होते, त्यांच्यासोबत बोलणार कोण? त्याने पक्षालाही बाजूला सारलं, स्वतः इलेक्शन झाले, आणि नेहरू
एकमेव असा पंतप्रधान असेल की जिथे पक्षाचे अध्यक्षही होते काँग्रेसचे आणि त्या टंडनजींना बाजूला सारून पंतप्रधान बनले, म्हणजे अध्यक्ष बनले आणि पंतप्रधानही होते. असे नेहरू जेव्हा हिंदू विरोधी किंवा राष्ट्रविरोधी भूमिका घेताना दिसले, म्हणजे आपण म्हणतो की त्यांची कपडे कुठे धुवायला जायची, हे सगळं खरं होतं, लॅविश सगळं होतं. काही लोकांना ते पटलं नाही. हा विचार मूळ भारतीयचा विचार, हिंदुत्वाचा विचार, आणि जे लोक बॉर्डरवरती आहेत ते म्हणतात आम्हाला घ्या, आम्हाला राहायचं नाही तर आमच्या कत्तली होतील, त्यांना तुम्ही घेतलं पाहिजे. आणि गांधींची ही भूमिका होती. पण नेहरू म्हणले की आपण घेतलं नाही पाहिजे, आपण सर्व धर्म समभाव सेक्युलर आहोत. त्या मुद्द्यावरती फारकत होऊन श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी त्या ठिकाणी पार्टीचा राजीनामा दिला आणि नवीन पक्ष काढण्यासाठी बाहेर आले. आणि 1951 साली जनसंघाची स्थापना झाली. मग भारतीय जनसंघ असं ज्याला म्हणतात. आता पक्ष काढणं सोपं नसतं साहेब, फार अवघड असतं. संघटना काढणं फार अवघड असतं. आणि तो राष्ट्रीय पक्ष बनवणार, काँग्रेसला चॅलेंज करायचं. मग श्यामाप्रसाद मुखर्जींनी काय केलं की द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, म्हणजे भाजपचा संघाचा काय संबंध आहे इथून सुरुवात करू कार्यशाळेमध्ये. त्यामुळे आपण थोडं खोलात जाऊ, नंतर आपण आपलं रुटीनचं सगळं माहिती आहे. पण जेव्हा आपण म्हणतो ना संघ भाजप का काय संबंध आहे, हा संबंध मी तुम्हाला सांगण्यासाठी हा प्रयत्न करतोय की संघवाले लगेच खडे कसे होतात इलेक्शनच्या वेळी, किंवा सपोर्ट का करतात, मदत का करतात, हा एक संबंध इथून सुरू होतो. श्यामाप्रसाद मुखर्जींनी द्रोह केला. आता द्रोह कोणाविरुद्ध केला? पंडितजी म्हणतात, अरे पंतप्रधान माणूस द्रोह केला, आता हा ह्याला खतम करणार, असं सगळं सुरू झालं. पण त्यावेळी 1925 साली जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती, संघ त्यावेळी पण पॉवरफुल होता. संघाच्या शाखा होत्या, गावागावात संघाचं काम पोचलं होतं. आणि सगळ्यात चांगलं नेटवर्क हे कोणाचं आहे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आहे. म्हणून मुखर्जी गुरुजींना भेटायला गेले. द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर, असा दाढीवाला म्हणून एक फोटो असतो, तुम्ही जर बघितलं संघाच्या कार्यक्रमात दाढीवाले असतात, चष्मा असतो, विनोद सारखा, ते गुरुजी. मग गुरुजीकडे भेटायला गेले आणि त्यांना सांगितलं की मला नेहरूंच्या मंत्रिमंडळातले काही निर्णय पटत नाही, जे राष्ट्रविरोधी आहेत, हिंदू विरोधी आहेत, तर मला नवीन पक्ष स्थापन करायचं आहे. त्यावेळी गुरुजींची भूमिका होती की राजकारण हे संघाचं काम नाही, हिंदू समाज संघटन, राष्ट्राचं हित हे संघाचं काम आहे. परंतु श्यामाप्रसाद मुखर्जी फार पाठी लागले. म्हणले की गुरुजी तुम्हाला माहित आहे कारण की 1948 साली जेव्हा गांधींची हत्या झाली, संघाची बंदी आणि विनाकारण संघ स्वयंसेवकांना आत टाकलं होतं. ज्याच्या हाती सत्ता तो काय करू शकतो ना, जिसकी लाठी उसकी भैंस असं म्हणतो. श्यामाप्रसाद मुखर्जी त्यांना पटवून दिलं की जर तुमच्या विचारांची माणसं जर सरकारमध्ये नसतील तर तुमच्यावरती अशा अनेक संघबंदी येतील. मग ते गुरुजींना आणि शेवटी संघ म्हणजे हा एका व्यक्ती चालत नाही, संघ हा सामूहिकतेने निर्णय घेतो. गुरुजींनी स्वयंसेवकांना विचारलं आणि गुरुजींनी स्वतः पाहिलं की संघबंदीमध्ये कशा स्वरूपाचं हाल झाले होते स्वयंसेवकांचे, काही संबंध नव्हता. परंतु बरेच विस्थापित झाले, बऱ्याच जणांची घरं पेटवून गेली. त्यामुळे असा एक निर्णय झाला की संघातले काही प्रचारक जरा पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणतो किंवा आपण ज्याला एक भिक्षुकी जीवन जगणारे काही व्यक्ती असतात, आपण बघतो ना, काही नाही, संघ सांगेल ते करायचं, बस मला माहित नाही, संघाने उद्या सांगितलं उठ तर उठायचं, संघाने सांगितलं बस तर बसायचं, आणि संघाने सांगेल ते करायचंय. असा एक प्रचारक, श्यामाप्रसाद मुखर्जीचा फोटो तुम्हाला माहिती आहे. दुसरा जो पंडित दीनदयाळ उपाध्याय, दुसरा जो फोटो असतो, असे त्यांच्याकडे प्रचारक होते पंडित दीनदयाळ उपाध्याय. तर त्या उपाध्यायांना ठीक आहे म्हणले आमचा काही संघ म्हणजे काय राजकारणात भाग घेत नाही, पण तुम्ही मागताय तर आमची 2 माणसं तुमच्याकडे पाठवतात, तुमचं तुम्ही काय जुळते का बघा. मग असे पंडित दीनदयाळ उपाध्याय, तिचा दुसरा फोटो असतो ना पंडितजी, असे संघाचे स्वयंसेवक प्रचारक हे आपण श्यामाप्रसाद मुखर्जींना देऊन टाकलं. म्हणजे तुमचा आणि आमचा काही संबंध नाही, तुम्हाला माणसं पण आम्ही देऊ, एवढा विषय आपण केला. आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय हे महामंत्री झाले.
श्यामाप्रसाद मुखर्जी हे अध्यक्ष झाले, तिथून तो जनसंघ सुरू झाला. पण जनसंघाची निशाणी पंथी होती, दिवा होता ना, दिवा एक निशाणी होती. आणि अशा प्रकारे जनसंघ सुरू झाला. जनसंघाचं काम झालं. पण दुर्दैवानं जसे हवे तसे खासदार निवडून आले नाही. पहिल्या इलेक्शनला फक्त 3% मतं मिळाली आणि जनसंघ वाढत होता, पण त्याचा प्रभाव दिसत नव्हता. मग पंथी झाली, जनसंघ सुरू झाला. श्यामाप्रसाद मुखर्जींचं दुर्दैवानं जम्मू काश्मीरच्या जेलमध्ये निधन झालं. आता ही घातपात आहे का काय, याबद्दल बऱ्याच वावड्या आहेत. कारण नेहरू तसे श्रूड होते. नेहरू साम दाम दंड भेद होते. आणि जहा होगा तिरंगे का अपमान वहा करेंगे तिरंगे का सन्मान म्हणून श्यामाप्रसाद मुखर्जींनी पहिली भूमिका घेतली होती की इस देश में 2 प्रधान 2 विधान 2 संविधान नहीं चलेंगे जम्मू काश्मीर बाबत. आणि पहिलं आंदोलन जनसंघाने केले ते जम्मू काश्मीरसाठी. आणि जम्मू काश्मीरमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी गेले आणि दुर्दैवाने त्यांचा त्या ठिकाणी अंत झाला. आणि तोही अंत लालबहादूर शास्त्री सारखाच आहे की अजूनही त्याच्या संदर्भात ठोस कोण काही सांगत नाही. दुसरा अंत झाला, एक फार मोठं नुकसान झालं. पहिले श्यामाप्रसाद मुखर्जी शहीद झाले या काश्मीर आंदोलनामध्ये. त्यामुळे जहा होगा मुखर्जी का बलिदान वहा कहेंगे तिरंगे का सन्मान अशी एक रॅली घोषणा झाली आणि मुखर्जी गेले आपल्याकडून. आणि दुर्दैवानं पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचाही मृतदेह उत्तर प्रदेशच्या त्या बेगम सुराईया रेल्वे स्टेशनच्या इथे असाच सकाळी ते निघाले, म्हणजे ट्रेनमध्ये निघाले आणि त्यांचा रेल्वे स्टेशनच्या पट्टीच्या बाजूला त्यांचा मृतदेह आढळला. त्यांचाही मृत्यू कसा झाला हे आज पण माहित नाही. म्हणजे ज्यांनी आपला जनसंघ सुरू केला ते 2 प्रमुख कार्यकर्ते कसे गेले हे कोणी सांगू शकत नाही. पोस्टमॉर्टम झालं, काही निष्पन्न झालं नाही, पण हे सगळे संशयास्पद आहे. पुढे आपल्याला माहिती आहे की नेहरू वारले, त्यानंतर इंदिरा गांधी त्यांच्या जागेवरती आल्या आणि त्यांनी सगळं आणीबाणीचा एक विषय आला. एक टप्पा झाला जनसंघाचा, दुसरा आणीबाणीचा टप्पा भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने. आणीबाणीमध्ये तुम्हाला माहिती आहे की फार मोठं आंदोलन जेपी आंदोलन, ज्यातून बरेच नेते उदयास आले. म्हणजे लालूप्रसाद यादव असतील, नितीश कुमार असतील, बरेच मोठे नेते असे झाले, समाजवादी नेते आहेत. जेपी आंदोलन आले. या जेपी आंदोलन का झालं? कारण की अलाहाबाद हायकोर्टाने इंदिरा गांधी विरोधात निर्णय दिला होता की तुम्हाला इलेक्शन 6 वर्ष लढवता येणार नाही, कारण की इलेक्शनमध्ये गैरप्रकार झाला होता. आता पंतप्रधान मी आणि मला जर तुम्ही 6 वर्ष इलेक्शन लढवण्यापासून तुम्ही रोखताय, तुम्ही इथे राहताय कसं, असा एक माज आला होता. आणि त्यातून मग ते आणीबाणी लागू केली आणि सगळं सुप्रीम कोर्टात स्ट्रक्चर बदललं. अर्ध्या रात्री ती आणीबाणी लागू झाली. या आणीबाणीविरुद्ध लढण्यासाठी एक जेपी मुवमेंट चालली, जयप्रकाश नारायण, आणि त्यांनाच आपण म्हणतो जनता पार्टी, तिथून उदय झाली. जेपी, जयप्रकाश नारायण आणि जनता पार्टी, जेपी दोन्ही शब्द. आणि ती पार्टी उदयास आली. त्याचा आपण मी शॉर्ट मध्ये आढावा घेतो, जास्त खोलवर जात नाही. त्याचं चिन्ह तुम्ही बघा जनता पार्टीचं. आज बराच वेळा प्रश्न पडतो की भारतीय जनता पार्टीच्या झेंड्यामध्ये हिरवा आणि भगवा कलर कसा, 2 कलर कसे? तर जी जनता पार्टी होती त्याचं चित्र होतं नांगर धरलेला शेतकरी आणि आडवा भगवा मोठा आणि खाली छोटा हिरवा पट्टा होता. आणि ते चिन्ह होतं जेपी सरकारचं. जनता पार्टी तुम्हाला माहिती आहे की प्रचंड मताने निवडून आली, कारण की इंदिरा गांधीबद्दल आक्रोश होता. आणि आक्रोशानंतर काही वर्ष टिकली आणि नंतर टिकली नाही. आता का टिकली नाही याचं उदाहरण म्हणजे की तिथे समाजवादी होते, कम्युनिस्ट होते, सगळ्यांची आपण एक मिसळ एक मोठ मानली होती. आणि तिथले कम्युनिस्ट लोक काय म्हणायचे, तुम्ही जर जनता पार्टीचे सभासद आहात तर तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये जाऊ शकत नाही. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा काय पक्ष नाहीये, ही काय नोंदणीकृत संघटना नाहीये, पण त्यांचा असा आक्षेप होता की नाही जाऊ शकत. पण त्यामुळे आपण एक स्टँड घेतला की नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे तिथल्या जनता पार्टीच्या लोकांनी की आम्ही संघात जाणार आणि तुमच्याकडे पण राहणार. काही लोकांना तो स्टँड पटला नाही आणि जनता पार्टीतून आपण आपला जो गट होता जनसंघ म्हणून आपण गेलो होतो तो बाहेर पडला. आणि 1980 साली दिल्लीमध्ये ताल कटोरा स्टेडियम मध्ये एक बैठक झाली. त्यामध्ये अटलजी आणि अडवाणीजी त्या बैठकीचं नेतृत्व केलं आणि त्या ठिकाणी निर्णय घेतला की आपण
पार्टी सुरू करायची आहे. आणि त्या ठिकाणी पार्टीचं नाव नक्की झालं, भारतीय जनता पार्टी. ध्वज नक्की झाला. मग ज्या आडव्या पट्ट्या होत्या त्या फक्त त्यांनी उभ्या केल्या, म्हणजे हिरवी बारीकशी लाईन आणि मोठा भगवा पट्टा. आणि यामध्ये चिन्ह काय घ्यायचं, चिन्ह फार महत्वाचं आहे. मग त्यावेळी सांगितलं की कमळ घ्यायचं. आता त्यासाठी फार मोठी बैठक झाली, त्याचा इतिहास आहे. कमळच का, आपण म्हणून चला राष्ट्रीय फुल आहे, आपण म्हणू लक्ष्मीचं प्रतीक आहे, आपण म्हणू देवाचं प्रतीक आहे, आपण म्हणू अध्यात्माचं प्रतीक आहे. पण सर्वात महत्वाचं कमळाची जी सुरुवात झाली, पहिल्यांदा कमळ चिन्ह वापरलं हे 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात. कमळाचं चिन्ह पहिल्यांदा कधी वापरलं, एक प्रतीक म्हणून, एक आंदोलनाचं प्रतीक म्हणून, हे 1857च्या उठावामध्ये. त्यावेळी नानासाहेब पेशवे असतील किंवा झाशीची राणी असतील, त्यांनी कमळ चिन्ह म्हणजे आंदोलनाचं प्रतीक एक चिन्ह ठेवलं. त्यामुळे ते चिन्ह आपण तिथून घेतलं. बऱ्याच वेळा कार्यकर्त्यांना माहित नसेल, अरे ठीक आहे झेंडा आहे, झेंडा आहे, पण तो झेंडा आला कसा, त्याची उत्पत्ती कशी हे माहीत हवं, म्हणून मी हे सगळं सांगतोय. आणि त्यातून मग ते कमळ चिन्ह अंकित केलं. आणि नाही, आता आपण कमळ चिन्ह घेऊन पुढे जायचं, कारण की कमळ चिन्ह हे वैभवाचं प्रतीक आहे, आपल्या आध्यात्मिक दृष्ट्या त्याला फार मान आहे, सन्मान आहे. आणि पहिल्यांदा मुंबईमध्ये पहिलं अधिवेशन झालं, 1981 साली अधिवेशन झालं. आणि मला वाटतं कायम गडकरी साहेब या गोष्टीचा उल्लेख करतात. आणि प्रमोदजींचं पण तिथे छान भाषण झालं होतं. प्रमोदजी महाजन, त्यांच्यावरती सुद्धा येणार आहे, माझं एक आवडतं व्यक्तिमत्व. आणि त्यावेळी अटलजीने वल्गना केली होती, म्हणजे घोषणा दिली होती की अंधेरा छटेगा, बादल हटेंगे, सूरज निकलेगा, कमल खिलेगा. आणि ती घोषणा एवढी लोकप्रिय झाली, म्हणजे एक स्फूर्ती दिली लोकांना की आता जरी काळे ढग असतील पण ते काळे ढग जाणार आहेत, सूर्य उगवणार आहे आणि त्या सूर्याच्या प्रकाशात आमचं कमळ चिन्ह खुलणार आहे. आणि ती जी घोडदौड सुरू झाली. आणि दुर्दैवाने काय झालं की इंदिरा गांधींची हत्या झाली. आणि त्या हत्येमध्ये जेव्हा पहिली लोकसभा आपण लढवायला गेलो 1982 साली, आपले फक्त 2च खासदार निवडून आले. आणि 2 खासदार निवडून आल्यामुळे आपला एक जसं म्हणतात ना, अरे काय किती म्हणता तुम्ही देशावरती राज्य करणार होता, एवढं मोठं तुमचं नेटवर्क आहे, तुमचे खासदार किती 2, अडवाणी आणि अटलजींचा पराभव झाला. मग परिवर्तन सांगतंय कोण, ज्यांचे अनेक खासदार निवडून 2, अशा काही चेष्टा कुचेष्टा, कारण की 2च माणसं ना, एवढी मोठी लोकसभा 2च माणसं. पण तिथून जी घोडदौड सुरू झाली 1987 साली, आपण जवळजवळ 57 आकडा क्रॉस केला, चांगली एक संख्या आली. आणि तिथून खऱ्या अर्थाने मग जेव्हा मंथन झालं बैठकीमध्ये, जसं बैठक होतात, म्हणजे आपला आत्मा काय बैठक, दुसरं सेशन मी ते कार्यपद्धतीवरती घेणार आहे की काय करायचं. जसं आता दाजी भाऊंना सुचवलं की बाबा काय करायचं, ते बोलले की नाही आपण मंथन करायचं. आणि तुम्हाला आठवतं की आपण रथयात्रा सुरू केली. आणि माझ्याशी ज्येष्ठ लोक असतात त्यांना माहिती आहे, अडवाणींची रथयात्रा, राम मंदिरची रथयात्रा, सोमनाथ ते अयोध्या, एक रथयात्रा. पण हे सुचलं कसं बरं का, फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तुम्ही सगळ्या रीती अंकित करायचं असं मला वाटतं. सुचतं कसं, माणूस घरातून बाहेर पडला ना सगळं सुचतं. घरात बसून कुठली क्रांती होत नाही. आपण घरातून बाहेरच पडत नाही, मला मतं द्यावी, कसं होणार ते. अडवाणी जेव्हा एका सभेला गेले होते अयोध्येमध्ये, आणि अडवाणी येणार म्हणल्यानंतर जसं आपल्याकडे असतं ना, भाऊ बाबा येणार म्हणतात, प्रचंड गर्दी होते. अडवाणी आले, अडवाणी म्हणले अरे माझ्या सभेला गर्दी का नाही, खरं यायला मी स्टार कॅम्पेनिंग आहे, सभेला गर्दी का नाही. मग त्यांनी सांगितलं, अहो ते काय झालं, ती रामायण सुरू आहे ना टीव्हीला, लोक रामायण बघतात, तर रामायण झाल्यानंतर येते. तेवढीच गोष्ट अडवाणींनी उचलली. अच्छा, रामायण चालून लोक येत नाही का, म्हणजे लोकांना रामायण आवडतंय. पण त्यावेळी पक्षाने निर्णय घेतला की राम मंदिर आंदोलन, राम मंदिर बांधणं, आणि त्यासाठी सोमनाथ पासून ते निघाले अयोध्याला रथयात्रा. म्हणजे विचार करा, कल्पना शक्ती किती मोठी असते. आणि त्यांनी जागोजागी सभा घेतल्या. राम मंदिर आमच्या अस्मितेचा विषय, या देशाचा विषय, हे जागोजागी सभा घेऊन त्या रथातून प्रमोदजी होते, त्या कार्यक्रमात त्या नियोजनामध्ये आपले आदरणीय पंतप्रधान मोदीजी होते, त्यावेळी तरुण अवस्थेत होते. जागोजागी जाऊन रामाचा गजर केला, रामाचा जागर केला. आणि त्याचं फलित म्हणजे 1990 मध्ये आपली चांगली मेजॉरिटी आली. आणि आपण मंडल कमिशन म्हणतो, ज्यांना आपण पाठिंबा दिला, जयप्रकाश म्हणजे मंडल आयोग ज्यांनी आणला,
आणि एक चांगले मेजॉरिटी सरकार आपण आलं, मिलीजुली सरकार आपण त्यावेळी पण 90 साली आलं, तर तरी पण आपण सॅटिस्फाय नव्हतो. त्यानंतर निरंतर असा प्रवास सुरू झाल्यानंतर म्हणजे अनेक बैठका झाल्या, राम मंदिरचा 1992 ला बाबरी पडली, त्यानंतर पण जागर झाला. आणि आपल्याला माहिती आहे की 1994 साल उसळलं. प्रचंड म्हणजे काँग्रेसचं सगळं सैरभर झालं होतं. काँग्रेस सांभाळणार कोण? नरसिंहरावांची अवस्था जी काँग्रेसने केली होती ती फार भयानक होती. आणि ह्या सगळ्यामध्ये आपल्याला एक संधी आली, परंतु आपलं सरकार 13 दिवसाचं राहिलं. पहिलं सरकार जे होतं 13 दिवसाचं.